नमस्कार, आपण पाहतात वास्तवनामा. वास्तवनामामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत. रयत क्रांतीचा रायगाव शुगर कारखान्यावर ठिय्या. रायगाव शुगर या खाजगी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल शेतकऱ्यांना मिळावे म्हणून रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. रायगाव कारखान्याने 8 महिने होऊनही शेतकऱ्यांना जाहीर केलेला ऊस दर दिला नाही. त्यामुळे 2 दिवसांपूर्वी शामगाव येथील शेतकऱ्यांना सोबत घेऊन रयत क्रांतीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे व जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी 2 दिवसात शेतकऱ्यांचे बिल जमा न केल्यास कारखान्यावरती आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी रयत क्रांती संघटनेच्या वतीने शामगाव, चोराडे, कलेढोण, चितळी, राजाचे कुर्ले व परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आज सकाळी कारखाना कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. रयत क्रांती संघटनेचा विजय असो, ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, अशा स्वरूपाच्या घोषणा यावेळी आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी दिल्या व जोपर्यंत ऊस बिल देत नाही तोपर्यंत कारखाना स्थळावरून जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी कारखाना प्रशासनासोबत झालेल्या प्राथमिक चर्चेनुसार शामगाव येथील शेतकऱ्यांची ऊस घेत उद्या त्यांच्या बँक खात्यामध्ये बिल जमा करण्याचे आश्वासन दिले. तसेच इतर शेतकऱ्यांची ऊस बिले 6 सप्टेंबर पर्यंत त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे लेखी आश्वासन कारखाना प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. तसेच बिलासाठी कारखान्यावर येणाऱ्या शेतकऱ्यांना चुकीची वागणूक कारखाना कर्मचारी देत होते, याचाही जाब यावेळी विचारण्यात आला. पुन्हा असे घडल्यास जसेच्या तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा रयत क्रांतीच्या वतीने देण्यात आला. तसेच रायगाव शुगर कारखाना शेतकऱ्यांना वजन पावती व छापील ऊस बिले देत नसल्याचीही तक्रार साखर आयुक्तांकडे करण्यात आली आहे. दिलेल्या संबंधित तारखेला शेतकऱ्यांना ऊस बिल न मिळाल्यास पुन्हा एकदा रयत क्रांती संघटना कारखाना कार्यस्थळावर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य श्री सचिन नलवडे यांनी सांगितले आहे. यावेळी रयत क्रांतीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, तालुकाध्यक्ष विशाल पुस्तके, युवा नेते सुहास पिसाळ, प्रल्हाद पाटील व शेतकरी उपस्थित होते. शामगाव, चोराडे, चितळी व आसपासच्या भागातील शेतकरी इथं जमा झालेले आहेत. गेले 8 महिने झालं या शेतकऱ्यांना ऊस बिल मिळालं नाही. म्हणून आज आम्ही इथं रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली इथं जमा झालेलं आहे. आज ते आपणाला 6 तारखेपर्यंत पैसे जमा करण्यासंदर्भात पत्र देत आहेत व याच्या पाठीमाग आम्ही 2-3 दिवसापूर्वी आलेलो त्या लोकांचं आज पैसे जमा करण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. येत्या 6 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे की आपण 7 तारखेपर्यंत वाट बघू. बरोबर ना? 6 तारखेपर्यंत आम्ही या बिल देण्यासंदर्भात वाट पाहणार आहे. अन्यथा गणेश चतुर्थी ज्या दिवशी गणपती बसणार आहेत त्या दिवशी आम्ही सुद्धा जर बिल नाही मिळालं 7 तारखेला तर सर्व शेतकरी आणखी मोठ्या प्रमाणात इथे येतील आणि 7 तारखेला पुन्हा एकदा या कारखान्यावरती रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केलं जाईल.